दहावीचा लिव्हिंग वर्ड चॅप्टर चालू आहे आपला. 6th स्टँडर्डचा लिव्हिंग वर्ड चॅप्टर चालू आहे की नाही. बायोलॉजी मध्ये येते ते, आणि त्याचं हे लेक्चर कितव्या नंबरचं चालू आहे? लेक्चर नंबर 3. चला आता मी वाचतो, माझ्या मागे वाचतो. आपल्याला कोणता पॉइंट बघायचा आज? मुवमेंट. मुवमेंट म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? मुवमेंटला हालचाल. बोथ प्लांट्स अँड एनिमल्स शो मुवमेंट. वनस्पती आणि प्राणी दोघेही हालचाल दर्शवतात. आता प्राणी तर हालतात, ते तुम्हाला माहित आहे, ते काय अवघड नाही. पण झाडं कधी हालताना दिसत नाही. झाडं हल्ले जरी ते तर वाऱ्यानं हालतात, मनानं नाही हलत. तर मग काही झाडं हालतात बघा. जसं एक ते लाजाळूचं झाड असते, कधी ऐकलं तुम्ही लाजाळूचं? त्याला तुम्ही असं जर पानाला टच केलं त्याचे सगळे पान असे मिटतात ऑटोमॅटिक, माहित आहे. एक झाड असते त्याच्यावर किडा बसला की ते झाकून घेते आणि खाऊन टाकते किड्याला, माहिती आहे का तुम्हाला? त्याला ड्रोसेरा म्हणतात. एक अजून झाड असते त्याला व्हीनस फ्लाय ट्रॅप म्हणतात, ते पण किडे खाते. ते मी दाखवतो नंतर व्हिडिओ तुम्हाला. तर काही झाडं अशी हालचाल दाखवतात. पुन्हा ऐका अजून, झाडाच्या मुळा पाण्याकडे वाढतात. झाडाच्या मुळा कोणाकडे वाढतात? जमिनीच्या खाली जिकडे जिकडे पाणी आहे तिकडेच वाढतात. आणि झाडाचं खोड करेक्ट कोणाकडे वाढते? उन्हाकडे वाढते. तुम्ही काय करा, एखादं कुंडीत, छोटी कुंडीत जर झाड असेल घरामध्ये, तर खिडकीत ठेवलं जर तुम्ही ते झाड, तर करेक्ट खिडकीतून बाहेरच्या साईडनं वाढते. कोणत्या साईडनं वाढते? बाहेरच्या साईड, जिकडे ऊन आहे तिकडं. कारण खोडाला कळते कोणत्या साईडनं ऊन आहे, मुळाला कळते कोणत्या साईडनं पाणी आहे. ह्या पण ज्या वाढवाल्या आहेत त्यांना पण हालचालच म्हणतो आपण झाडाची. करेक्ट ते पाण्याकडे वाढते, म्हणजे पाण्याकडे हालचाल दाखवते मुळा. यांना झाडाची हालचाल म्हणतो. आता मी काही त्याच्यातून तुम्हाला हे विचारतो शब्द, त्याचे मला मराठीत अर्थ सांगा. मुवमेंटला मराठीत काय म्हटलं? शालिनी. प्लांट्सला मराठीत काय म्हटले? मुकुंद. ॲनिमल्सला मराठीत काय म्हटले? शिवम. ठीक आहे, चल वाचन मी नंतर एकदाच घेतो. चला आता पुढचा पॉइंट. The movement of animals like they walk, run, swim or fly. मूवमेंट म्हणजे हालचाल. ॲनिमल्सची म्हणजे प्राण्याचे कोणती हालचाल असते? चालणे हालचाल असते. रन म्हणजे पळणे हालचाल असते. स्विम म्हणजे काही प्राणी स्विमिंग करतात, माशा वगैरे, ब्लू व्हेल वगैरे, डॉल्फिन, शार्क. आणि पक्षी काय करतात? उडतात. यांना सगळ्यांना काय म्हणतात? हालचाली म्हणतात. प्राणी चालणे, धावणे, पोहणे किंवा उडणे अशा प्रकारच्या हालचाली करतात. तर प्राण्याच्या हालचालीचे प्रकार सांगितले. काही शब्द विचारतो, त्याचे मराठीत अर्थ सांगा. ज्यांना येतात त्यांनी हात वर करा. वॉकला काय म्हटले मराठीमध्ये? वॉक. अरविंद. रनला काय म्हटले? मयुरी. स्विमला काय म्हटले? संदीप. फ्लायला काय म्हटले? चला पुढची लाईन वाचतो बघा. Such movements are called locomotion. आता लक्षात ठेवा, ऐका. तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असाल तर अशा ना आता हे खूप महत्वाचं आहे. मी आत्ताच 11वी वाल्यांना शिकवलो. 11वी वाल्यांना एका धड्याचं नाव आहे लोकोमोशन अँड मुवमेंट. 11वीच्या एका धड्याचं नाव काय आहे? लोकोमोशन अँड मुवमेंट. बघा 11वीच्या धड्याचं नाव बघा, हे लोकोमोशन अँड मुवमेंट. मी फरक सांगतो. लोकोमोशन म्हणजे काय असते? आता बघा, मी माझ्याकडे बघा, माझा हात हलायला, याला लोकोमोशन म्हणत नाही. हात हलवणे, बसल्या जागी हात हलवणे, पाय हलवणे, असं नाचणे, याला लोकोमोशन म्हणत नाही. मी या रूम मधून या टोकातून त्या टोकात जर चालत गेलो, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मी जर चालत गेलो, त्यालाच काय म्हणतात? लोकोमोशन म्हणतात. तर लोकोमोशन प्राण्यांना करता येते, झाडांना लोकोमोशन करता येत नाही.
झाड जसं मी आता थोड्या वेळा आधी सांगितलं, झाडांना तुम्ही टच केलं तर त्यांचे पानं मिटतात. तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं का झाड? नाही. याला काय म्हणतात? पानं मिटण्याला काय म्हणतात? मूव्हमेंट म्हणतात. काय म्हणतात? असं मी आधी आता हात हलवायलो त्याला काय म्हणतात? मूव्हमेंट म्हणतात. त्याला लोकोमोशन म्हणत नाहीत. लोकोमोशन कधी म्हणतात? जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून चालत इथपर्यंत आले, त्याला काय म्हणतात? लोकोमोशन. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याला काय म्हणतात? लोकोमोशन. आता वाचतो, मराठीत वाचा. अशा हालचालींना म्हणजे स्थानांतरण लोकोमोशन म्हणतात. कशा हालचालींना? मग सांगा मला, लोकोमोशन कोणाकोणाला म्हणतात? पहिल्यांदा सांगा, पहिल्यांदा लोकोमोशन कोणाला म्हणतात? हा हा. दुसऱ्यांदा लोकोमोशन कोणाला म्हणतात? दुसरा लोकोमोशनचा प्रकार सलाउद्दीन. परत अजून एक लोकोमोशनचा प्रकार कोणता आहे बाबा? महिमा. आणि अजून एक कोणता प्रकार दिलाय तुम्हाला? यशराज. हा. हे बघा, फ्लाय म्हणजे उडणे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते माणूस उडून. पोहून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. पळत पळत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. चालत चालत पण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. आणि मी जे जागेवर बसून हात हलवायलो याला काय म्हणतात? मग हात वर करा असं कोण सांगते? शिवराज. यशराज. जागेवर बसून हल्ल्याला काय म्हणतात? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याला काय म्हणतात सांगा मग? शिवराज. आपलं आता मला सांगा, लोकोमोशनला मराठीमध्ये एक शब्द आला तिथे, त्याला काय म्हणतात? लोकोमोशनला मराठीमध्ये काय म्हणतात? स्थानांतरण म्हणजे एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत जाणे, स्थानांतरण म्हणतात. स्थानांतरण. चला पुढचा पॉइंट देतो. लोकोमोशन is the movement of an entire body from one place to another. लोकोमोशन म्हणजे हालचालच आहे, मूवमेंट म्हणजे हालचाल आहे. पण कशी हालचाल आहे? पूर्ण बॉडीचं, पूर्ण शरीर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याला काय म्हणतात? लोकोमोशन. आता मी बसल्या जागी फक्त पूर्ण शरीर हलवायलो का? नाही, फक्त हात हलवायलो. पण मी माझं पूर्ण शरीर घेऊन एका ठिकाणून दुसऱ्या रूम मध्ये गेलो तर त्याला काय म्हणतात? मग लोकोमोशन. ही लोकोमोशनची व्याख्या द्यायची तुम्हाला. चला, ही लोकोमोशनची काय तुमची व्याख्या आहे हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. जेव्हा मी तुम्हाला व्याख्या, आतापर्यंत आपल्या आपल्या कोणत्या कोणत्या व्याख्या पाठ करायच्या? सेल, लक्षात ठेवा. सेल, टिश्यू, ऑर्गन, ऑर्गन सिस्टीम, ऑर्गॅनिझम, आणि आता ही लोकोमोशन. अजून कोणती राहिली का? लोकोमोशनची आता मराठीत व्याख्या वाचतो बघा. स्थानांतरण म्हणजे संपूर्ण शरीराची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी हालचाल. चला पुढे वाचू देता. पुढचा पॉइंटचं नाव काय? आता बघा, रिझन्स फॉर मूवमेंट इन ॲनिमल्स इन्क्लूड. रिझन्स म्हणजे कारण. आता का हलतात मग प्राणी? एका ठिकाणून दुसऱ्या जागी का जातात? पळतात, स्विमिंग करतात, उडतात, रांगतात, काही प्राणी तर सरपटतात, साप वगैरे, ते तर दिलंच नाही तिथं. क्रॉल त्याला म्हणतात. सरपटण्याला काय म्हणतात? क्रॉल. क्रॉलिंग करतात, रांगतात, पळतात, उड्या मारतात. उड्या मारण्याला हॉपिंग म्हणतात. काही प्राणी उड्या मारतात, कांगारू वगैरे जे असतात ना, टुनटुन उड्या मारत पळतात. तर का करतात प्राणी? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी का जातात? काय त्यांना गरज आहे एका ठिकाणून एकाच? आता इथं कारण दिले, तेच बघायचे आपल्याला. घ्या आधी मराठीत वाचतो मी. प्राण्यांमध्ये हालचाल करण्याची कारणे. बघा, पहिलं कारण काय हालचाल करण्याचं? पहिलं कारण काय? वाचा माझ्या मागे. सर्चिंग फॉर फूड. पहिलं कारण आहे सर्चिंग म्हणजे शोधणे. अन्न शोधायसाठी जावं लागतं. जंगलात वाघ निघते सकाळी आणि काय त्याला काय हरण मारायचे, तर त्याला हरण मारण्यासाठी पळावं लागते. हरणाला का पळावं लागते? वाघानं खाऊ नये म्हणून पळावं लागते. त्याला त्याचा जीव वाचवायसाठी पळावं लागते. तर काही प्राण्यांना जीव घ्यायसाठी पळावं लागते.
काही प्राण्यांना जीव वाचवायसाठी पळावं लागतं, सगळ्यांनाच पळावं लागतं. पालीला पळावं लागते किड्यामागे, किड्याला पळावं लागते पालीपासून दूर, तशाला पळावं लागते, लांडगे वगैरे त्याच्या मागे लागतात. बेडकं पळतात कोणाच्या मागे? नागतोड्याच्या मागे. नागतोडा पळते बेडकापासून दूर, किंवा मग त्याला पानं खायसाठी जावं लागते. तर सगळ्या प्राण्याला हालचाल करावं लागते. पहिली गोष्ट तर कशासाठी? सर्चिंग फॉर फूड, म्हणजे वाचा माझ्या मागे, अन्न शोधणे. आता मी काही शब्दाचे मराठीत अर्थ विचारतो, मला सांगा. रिझन्स शब्दाचा काय अर्थ असेल? रिझन. वेदिका, कारण. फूडचा काय अर्थ असेल? फूड. अंजली, अन्न. दुसरं कारण. आता हे पहिलं कारण काय झालं? अन्न शोधणे. कोणाचं कारण झालं? प्राणी काय करतात? स्थानांतरण करतात. त्याचं दुसरं कारण बघा, एस्केपिंग फ्रॉम प्रेडेटर्स. प्रेडेटर म्हणजे शिकारी, एस्केपिंग म्हणजे पळून जाणे. भक्षकांपासून बचाव करणे. प्रेडेटर्स म्हणजे भक्षक, म्हणजे शिकारी. ओके, लक्षात ठेवा. शिकारी. आता हरण पळायले आणि त्याच्या मागे सिंह पळायला. मला सांगा, प्रेडेटर कोणाला म्हणतात? हरणाला म्हणतात का सिंहाला म्हणतात? प्रेडेटर कोणाला म्हणतात? शिवम. हा, जे शिकारी आहे, जे शिकार करणार आहे, त्याला काय म्हणतात? प्रेडेटर. प्रेडेटर कोणाला म्हणतात? जे शिकारी आहे. प्रेडेटर कोणाला म्हणतात? शिकारी. जसं की उदाहरण कोण आहे त्याचं? लायन. आणि मग ज्याची शिकार व्हायली, जे मरायले, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात प्रे. त्याला काय म्हणतात? प्रे. मराठीत त्याला काय म्हणतात? शिकार. त्याचं उदाहरण कोण आहे? दीर. चला, मराठीत काय विचारतो तुम्ही सांगा आता मला. एस्केपिंगला मराठीमध्ये काय आलं? एस्केपिंग साठी सुदर्शन. चुकलं. मुकुंद. अंजली. बचाव करणे. तर भक्षक म्हणजेच काय असते? भक्षक म्हणजेच आताच सांगितलं मी तुम्हाला, कोणाला भक्षक म्हणतात? शिकारी. शिकारीला दुसरा शब्द मराठीमध्ये काय आहे? भक्षक. भक्षकला मराठीमध्ये दुसरं काय नाव आहे? शिकारी. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांगा? भक्षकला, शिकारीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? समर्थ, प्रेडेटर. चला, आता तिसरं कारण बघायचं आहे आपल्याला. फाइंडिंग शेल्टर और मेट्स. तिसरं कारण आहे हालचाल करण्याचं, शेल्टर म्हणजे आडोसा, आसरा शोधणे. काय शोधणे? आसरा. पाऊस पडायलाय, वीज पडायले, वादळ आलं, तर गुहेमध्ये जाऊन बसावं लागते, नाही तर झाडाखाली जाऊन बसावं लागते. तर त्याच्यासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जावं लागते. त्याला काय म्हणतात? शेल्टर शोधणे. काय शोधणे त्याला म्हणतात? म्हणजे आडोसा, आसरा शोधणे. आसरा शोधणे. आसरा शोधणे. शेल्टर म्हणजे काय? निवारा. इथं शब्द कोणता वापरला त्यांनी? निवारा. मी कोणता शब्द सांगितला तुम्हाला? आसरा पण म्हणतात, आडोसा पण म्हणतात, निवारा पण म्हणतात. हे सगळे शेल्टरसाठी शब्द आहेत. दुसरी गोष्ट काय शोधावं लागते प्राण्याला? मेट्स. मेट्स म्हणजे काय? जोडीदार, साथीदार. वाघाला वाघीण शोधावं लागते, सिंहाला सिंहीण शोधावं लागते. म्हणजे आपापला एक जोडीदार शोधून लेकरं वगैरे करावं लागतात, प्रजनन करावं लागते. तर ते जोडीदार शोधण्यासाठी पण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. वाचा. निवारा किंवा जोडीदार शोधणे. तर मेट शब्द कोणासाठी आलाय? मेट म्हणजे जोडीदार, साथीदार, जोडीदार. नंतर मी आता लगेच विचारत नाही इंग्लिशमध्ये, मराठीत काय म्हणतात थोड्या वेळाने येऊन विचारतो.
पुढे वाचा. जस्ट ॲज अ काऊ moves about in search of grass. जस्ट अबाउट अ काऊज म्हणजे एखादी गाय जशी मूव करते म्हणजे हलते. कशासाठी हलते? तिला गायला काय पाहिजे असते? ग्रास पाहिजे असते, गवत पाहिजे असते. बघा, जसे गाय गवताच्या शोधात फिरते. हे झालं कारण. प्राणी का हालचाल करतात? पहिलं कारण काय होतं? अन्न शोधण्यासाठी. दुसरं कारण काय होतं? शिकारी म्हणजे भक्षकांपासून वाचण्यासाठी. आणि तिसरं कारण काय होतं? फाइंडिंग शेल्टर आणि मेट म्हणजे आडोसा शोधणे किंवा काय शोधणे? जोडीदार शोधण्यासाठी. पुढचा पॉइंट बघा. When disturbed, a frog jumps into the water, and so on. धोका जाणवल्यावर बेडूक पाण्यात उडी मारतो इत्यादी. हे झाले हालचालीचे उदाहरण सांगितले दोन. जसे की गाय कशासाठी फिरते, हालचाल करते? गवत शोधण्यासाठी. बेडकाला जर धोका जाणवला, त्याला वाटलं मला कोणीतरी मारायला यायलंय, खायला यायलंय, तर ते कुठं उडी मारते? जाऊन पटकन पाण्यात उडी मारते आणि पळून जायचा प्रयत्न करते. म्हणजे शिकाऱ्यापासून किंवा त्रास देणाऱ्यापासून वाचायसाठी. आता पुढच्या कोणाच्या मुवमेंट बघायच्या? प्लांट्सच्या म्हणजे झाडाच्या. हे झालं प्राण्याच्या. बी पॉइंट आहे प्लांट मुवमेंट. वनस्पतींची हालचाल. वाचा. प्लांट्स cannot move from place to place. प्लेस टू प्लेस म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी झाडं हलू शकत नाहीत. बट दे डू शो मूवमेंट ऑफ दिअर पार्ट्स. झाडं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकत नाहीत, पण पार्ट्स म्हणजे त्यांच्या अवयवांची ते हालचाल दाखवतात. पानं हलू शकतात किंवा त्यांच्या मुळा हलू शकतात. बघा, मराठीत वाचतो. वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, परंतु त्यांच्या विविध भागांमध्ये हालचाल दिसून येते. बघू आता काय हालचाल करतात. सेन्सिटिव्ह प्लांट. त्याचं नाव काय? लाजवंती. लाजते ते म्हणून लाजवंती. जसं एक नाव होतं मी तुम्हाला सांगितलं लाजाळू, त्याला दुसरं नाव काय? लाजाळू म्हणतात. ड्रूप्स when touched and recovers later. ड्रूप्स म्हणजे पाने मिटणे. ड्रूप्स म्हणजे काय करणे? पाने मिटणे. बघा, लाजवंतीच्या झाडाला स्पर्श केल्यावर त्याची पाने मिटतात आणि काही वेळाने पुन्हा उघडतात. आता बघा, अजून एक झाड आहे. सनफ्लॉवर्स टर्न टू फेस द सन. या हालचालीला कॉल्ड फोटोट्रॉपिझम. सूर्यफूल सूर्याच्या दिशेने वळते. या हालचालीला प्रकाशानुवर्तन फोटोट्रॉपिझम म्हणतात. हे लक्षात ठेवा. सूर्यफुलाचं जे झाड असते त्याचं फूल सकाळी सूर्य कोणत्या साईडने उगवते? कोण सांगते मला? कोणत्या दिशेने उगवते? शिवराज.
तर फुलाचं तोंड सकाळी कोणाकडे असते? पूर्व दिशेला असते. मग दुपारी सूर्य डोक्यावर येते तर त्याचं तोंड असं वर होते आणि संध्याकाळी सूर्य कोणत्या दिशेनं मावळते? त्याचं तोंड संध्याकाळी कुठं होते? पश्चिमेकडे होते. म्हणजे सतत त्याचं तोंड कोणाकडे राहते? सूर्याकडेच राहते. कोणाचं? सूर्यफुलाच्या झाडाचं. म्हणून त्याचं नावच काय ठेवून टाकलं आपण? सूर्यफूल. इंग्लिशमध्ये त्याचं नाव काय ठेवलं? सनफ्लॉवर. सन म्हणजे सूर्य, फ्लॉवर म्हणजे फुल. तर या हालचालीला काय म्हणतात? फोटोट्रॉपिझम. आता लक्षात ठेवा, ऐका. जी हालचाल झाडं करतात कोणत्या दिशेनं? उजेडाच्या दिशेनं, त्याला काय म्हणतात? फोटोट्रॉपिझम. काय लक्षात ठेवता? जी हालचाल झाडं करतात उजेडाच्या म्हणजे प्रकाशाच्या दिशेने, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? फोटोट्रॉपिझमला प्रकाशानुवर्तन. आणि प्रकाशानुवर्तनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हात वर करा. मग मी आत्ताच सांगितलं. शालिनी? फोटोट्रॉपिझम. काय म्हणतात? लक्षात ठेवा, फोटोट्रॉपिझम. पुढचा पॉइंट बघा. सम प्लांट्स fold their leaves at night and reopen in the morning. काही झाडं रात्री पानं मिटून घेतात आणि सकाळी उघडतात. म्हणजे ही हालचालच झाली, पानं मिटणे, पानं उघडणे. पण याला लोकोमोशन म्हणत नाहीत, कारण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चाललेत का झाडं? नाही. झाडं लोकोमोशन दाखवत नाहीत. कोणतंच झाड दाखवत नाही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, पण हालचाल दाखवतात. काही वनस्पती रात्री पाने मिटतात आणि सकाळी पुन्हा उघडतात. त्याच्यात मी काय विचारतो शब्द, मला अर्थ सांगा. फोल्ड दियर लीव्ज, याला मराठीत काय म्हटलं असेल? फोल्ड दियर लीव्ज. अथर्व. पाने मिटतात. नाईट साठी काय आला असेल मराठी शब्द? अरविंद. रात्री जाऊ. चला. ड्रोसेरा is an example of an insectivorous plant. ऐका, इन्सेक्टिव्होरस म्हणजे जे किडे खातात. काय खातात? मराठीमध्ये इन्सेक्टिव्होरसला काय म्हणतात? हात वर करा. इन्सेक्टिव्होरसला मराठीत काय म्हणतात? मयुरी. कीटक भक्षी म्हणतात. काय म्हणतात? ड्रॉसेरा ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. किडे खाते. मी नंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ, किडा खातानीचा व्हिडिओ. It has saucer shaped leaves. सॉसर बघा, असलीमध्ये सॉसर कशाला म्हणतात? जे कपाच्या खाली असते ना बशी, त्याला इंग्लिशमध्ये सॉसर म्हणतात. बशी सारखं म्हणजे प्लेट सारखं. प्लेट इथं बघा मराठीत खाली दिले ताटली सारखं. तर ताटली सारखं किंवा प्लेट सारख्या आकाराचे पानं असतात. कोणाला? ड्रॉसेराला. विथ हेअर लाईक प्रोजेक्शन्स. त्या पानावर असे बारीक बारीक केस असतात. जसे तुमच्या हातावर बघा एकदम बारीक बारीक केस असतात, तसे त्या पानावर एकदम बारीक बारीक केस असतात. दॅट हॅव स्टिकी एंड्स. त्यामुळे त्या केसायला असे चिकट चिकट एंड, तर त्या केसाचं टोक जे असते ते चिकट चिकट असते. त्याच्यावर किडा बसला केसावर की त्याला सेन्सर असतात. त्याला पता लागते की काय बसला? किडा बसला. आणि ते पान असं जे असते ते असं मिटून टाकतं. मग त्याच्यामध्ये येते किडा आणि मग मरून जाते. वाचा. तिच्या पानांना, तिच्या म्हणजे कीटक भक्षी वनस्पतीला, ताटली सारखा
आकार असून त्यावर केसांसारखे चिकट टोक असलेले प्रक्षेप असतात. लवकर. तर मी काही शब्द विचारतो त्याचा अर्थ मीच सांगतो. हे बघा, हे प्रक्षेपला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्रोजेक्शन्स. काय म्हणतात त्यांना? प्रोजेक्शन. चिकटला काय म्हणतात? स्टिकी म्हणतात. टोकाला काय म्हणतात? एंड म्हणतात. केसासारख्यांना काय म्हणतात? हेअर लाईक. केसासारख्यांना काय म्हणतात? हेअर लाईक. लीव्ज म्हणजे पानं. चला पुढचं वाचा आता पॉइंट. व्हेन अन इन्सेक्ट lands on the leaf, the hair moves inward and traps the insect with stickiness. चिकट होते ते केस, ते असे मधल्या साईडनं होतात आणि त्या इन्सेक्टला काय करतात? ट्रॅप करतात, कारण ते चिकट असतात, ते चिटकून बसते तिथे किडा. जेव्हा एखादा कीटक पानावर बसतो तेव्हा हे केस आत वळतात आणि चिकटपणामुळे त्या कीटकाला अडकवतात. लास्टचा पॉइंट आहे आजचा बघा. सम प्लांट्स like climbers wind themselves around objects that are close to them. क्लाइंबरला मराठीमध्ये वेल म्हणतात. क्लाइंबरला मराठीमध्ये काय म्हणतात? वेल. तर सम प्लांट्स म्हणजे काही झाडं वेलींसारखे वाइंड करतात म्हणजे गुंडाळणे. वाइंड म्हणजे काय करणे? गुंडाळणे. त्यांना स्वतःला गुंडाळतात. कशाला? ऑब्जेक्ट्सला म्हणजे वस्तूंना. दॅट आर क्लोज टू डेम. त्यांच्या जवळ कोणती वस्तू असेल, काही खंबा किंवा दुसरं झाड किंवा तार, कशालाही ते काय करतात? गुंडाळतात. कधी बघितली की नाही वेल अशी गुंडाळताना? तर गुंडाळतात आणि चढतात त्याच्यावर. वेलीसारख्या काही वनस्पती जवळील आधाराभोवती स्वतःला गुंडाळून वाढतात. तर हे आपलं आजचं लेक्चर नंबर 3 संपलेला आहे. याच्यामध्ये कुठपर्यंत पाहिले आपण लक्षात ठेवा. कुठपर्यंत पाहिले? वेलींपर्यंत पाहिले.